नमस्कार मंडळी. काल होती आषाढी एकादशी म्हणजेच दिवसभराचा उपवास. पण आज माझ्या पोटाला काहीतरी चमचमीत हवं होतं. मग काय ठरला की मिसळचा प्लॅन. मग मिसळ करण्याआधी थोडीशी ॲक्शन मारून मी काही शेफपेक्षा कमी नाही हे जरासं दाखवलं. आणि मग नंतर मिसळ बनवायला घेतली. एकीकडे मटकी उकडायला घातली आणि दुसरीकडे मसाला बनवण्यासाठी कांदा आणि खोबरे गॅसवरती भाजून घेतले. आता इथे काही चूल नाही आहे, त्यामुळे गॅसवरतीच भाजावं लागतं. नाहीतर कमेंटमध्ये म्हणाल गॅसवरती भाजलेलं चांगलं नसतं. नंतर मग फोडणी द्यायला घेतली. जरासं जिरं, मोहरी आणि आपण तयार केलेला मसाला त्या फोडणीमध्ये टाकून घेतला. आता मसाला इथपर्यंत भाजायचा की त्याच्यामधून तेल सुटेल. तेल सुटल्यानंतर त्यातमध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे. मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. आता मला तरी फार मसाले आवडत नाहीत, त्याच्यामुळे मी घरचेच काहीसे मसाले त्यातमध्ये टाकले आणि मग छान मिसळ हलवून घेतली. ज्या भांड्यामध्ये मसाला बनवून घेतलेला ना, त्याच भांड्याचं पाणी जरासं मी ॲड करते. असं केल्याने आपण जो मसाला बनवला आहे ना, तो जळत नाही आणि खालीसुद्धा चिकटत नाही आणि मिसळसुद्धा छान रंग येतो. जी मटकी मी उकडत घातलेली ना, त्याचंच पाणी मी नंतर मिसळमध्ये ॲड करते. त्याच्यामुळे छान टेस्ट येते. मग काय झाली आपली मिसळ रेडी. हो, नंतर वरून कोथिंबीरने गार्निशिंग करायला अजिबात विसरू नका. आणि ढांटणा तयार आहे झणझणीत अशी मिसळ. आता सर्व करूया. कांदा, उकडत घातलेली मटकी आणि फरसाण आणि त्यामध्ये आपण तयार केला रस्सा. चला कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय.